इतकी सगळी भांडे माझी वाट बघत होते की नेमकं मी यांना कधी घासते आणि कधी एकदाचं यांना येऊन क्लीन करते, असं या भांड्यांना तर वाटतच होतं. आणि त्यानंतर असा उखळता चहा, बापरे! तुम्हाला काय सांगू, काय हालत झाली होती आज. तर चेहरा सगळंच काही सांगतो म्हणतात, ते खरं आहे का सांगा? कारण की आज माझ्या चेहऱ्यावरती लिटरली तुम्ही बघू शकता की पूर्णपणे माझी जी तब्येत आहे ना, ती इतकी खालावली होती. आणि त्यात रात्री पिल्लूला पण ताप आला होता आणि मला पण कणकणी. जसं जर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की अजिबात काम करण्याचं मन होत नाही आहे. आणि मग काय की त्या दिवशी तर सगळं कसं तरी केलं, पण त्यानंतर जेव्हा पिल्लूला ताप आला तेव्हा मात्र ना अगदीच काही सुधारलं नाही मला. रात्री तर त्याला 2 वाजता जेव्हा ताप आला ना, तेव्हा आम्ही लगेच उठलो. म्हणजे लिटरली त्यानं मला उठवलं, "मम्मी मला ताप आली बघ आणि औषध असेल तर टाक." म्हणजे त्याला पण इतकं बॉडी पेन होत होतं. आणि त्याचमुळे जे आहे तर माझी रात्रभर झोप झाली नव्हती. आणि मला पण कणकण, मला म्हणजे आता एन्व्हायरमेंट सडनली चेंज झालेलं आहे. प्रचंड ऊन होतं आणि त्यानंतर एकदम असं थंड हवा सुटायला लागली. थोडा थोडा पाऊस पण इकडे पडू लागला होता आमच्या साईडला. त्याचमुळे वातावरण एवढं चेंज झालं सडनली. आणि त्यामुळे लगेचच माझ्या आता जसं की तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येईल मी डीप क्लिनिंगसाठी सुद्धा घर काढलं होतं. म्हणजे किचनचं पूर्ण आवराआवरी केली होती आणि त्यामुळे थकवा आपल्याला जाणवतोच. आणि आज मग रात्री त्यातल्या त्यात पिलूला ताप आल्याच्या नंतर तर अक्षरशः रात्री झोप पण नाही झाली. सतत त्याचं डोकं पुसून घेणं किंवा अंग पुसून घेणं. एकतर रात्री 2 वाजता हॉस्पिटलमध्ये कोणत्या न्यायचं हे पण आपल्याला कळत नाही. मग माझ्याजवळ तसं औषध अवेलेबल होतंच. मग मी ते औषध टाकलं. त्याला जवळपास 4-1 वाजता झोप लागली. अंग त्याचं पुसून घेतल्याच्या नंतर थोडंसं अंग थंड झालं, पण आपल्याला काही ती झोप लागत नाही. म्हणजे मनामध्ये अस्वस्थता असते आणि कधी एकदाचं हॉस्पिटलमध्ये एकदाचं नेऊन आणलं ना तर बरं वाटते. मग त्याचमुळे ना सकाळी मी उठले, घरातली सगळी कामं आवरली. म्हणजे जसं की महत्त्वाचं होतं त्याला नाश्ता करू घालणं किंवा त्याला जेवणासाठीची सोय करणं, ते सगळं केलं. बाकीची फरशी, भांडे, अंगण झाडून वगैरे घेतलं. बाकीची थोडीशी जी काही भांडे पडली होती ना ते मात्र साईडला ठेवलं. आणि त्यानंतर त्याला आणि त्याच्यासोबत म्हणजे पिलूच्या पप्पाला त्याला पिलूच्या पप्पासोबत तो गेला हॉस्पिटलमध्ये. आणि जाऊन आल्याच्या नंतर त्याला काही खाऊ घातलं. त्यानंतर जे औषध असते ते त्याला औषध दिलं आणि औषध दिल्याच्या नंतर त्याच्या बाजूलाच मी झोपले. कारण की कसं आहे माहिती आहे का, आपली मुलं किती जरी मोठं असलं तरी पण काय होतं त्यांना की जेव्हा असा ताप वगैरे येतो किंवा मग काही तब्येत बिघडते तर त्यावेळी त्यांची म्हणजे मम्मी जवळ असली ना त्यांना एक थोडं सेफ फील होते. आणि त्यातल्या त्यात मला पण कणकणी होती. त्यामुळे त्याला औषध दिलं आणि मी सुद्धा थोडंसं म्हणजे औषध होतं माझ्याकडे, बॉडी पेन होत होतं, त्याची एक टॅबलेट घेतली आणि त्याच्यासोबतच बाजूला झोपले. आणि त्यानंतर मला झोप लागली आणि मी म्हटलं की आता मला माहिती होतं की एवढे भांडे घासायला पडले, पण त्याची तब्येत जास्त महत्त्वाची होती. आणि जेव्हा आपण त्यांच्यासोबत राहतो ना, त्यांच्यासोबत वेळ घालवतो, तर ते जे आपण वेळ घालवलेला असतं मुलांसोबत ना, तर त्यामुळे त्यांना थोडं छान फील होते आणि लगेच ते लवकर कव्हर होतात. आणि मला 100% खात्री आहे तुमच्याही आयुष्यात असेच दिवस आले असतील की अशा वेळी काय होते की आपली कामं जे आहेत ना ते मागे पुढे पडतात. आणि खरं सांगू का, जेव्हा आई झाल्यावर ना आपण आपल्या प्राधान्यक्रमामध्ये पहिल्यांदा जे स्थान देतो ना ते नेहमीच आपल्या मुलाचं असतं, आपल्या बाळाचं असतं. भांडी थोडा वेळ पडून राहिली तरी चालतात, कपडे उशिरा धुतलं तरी चालतात, पण बाळाची तब्येत, त्याची काळजी, त्याचा अभ्यास, हे सगळं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरलेलं असतं. आणि माझं पण तसंच आहे. आपण पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी आपण आपल्या मुलाला देत असतो. आणि कधी आपली मुलं आजारी पडतात तर कधी आपलीच तब्येत जी आहे ती आपल्याला साथ देत नाही. मग घरातली कामं जी आहेत ना असे मागे पुढे होत राहतात. पण खरं सांगू का, त्यात काहीच चुकीचं नाही आहे. कारण आपण पण मशीन नाही आहोत की प्रत्येक वेळ आपण सतत कामच केलं पाहिजे. तर प्रत्येक दिवस सारखा नसतो. तर असंच झालं होतं. रात्रीपासून जी काही कामं आहेत ना माझे, ती टोटली रखडलेली होती. म्हटलं की जाऊ द्या, आता आपण पण आराम करणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्यालाच मी बाजूला घेऊन झोपले होते. आणि मग म्हटलं की हळूहळू जे काही आपल्याला बरं वाटलं ना, तर ही आपण कामे आहेत आपण लगेच आवरू शकतो, त्यात काही नाही, पुन्हा सुद्धा घर व्यवस्थित होईलच. म्हणून मी आराम केला. पण सर्वात मोठा आनंद तेव्हा झाला की जेव्हा त्याला औषध टाकल्याच्या नंतर, म्हणजे 1-2 डोस झाल्याच्या नंतर त्याला खूप आराम वाटायला लागला. तो पण त्याला थोडंसं खेळू लागला. त्याला पण आता लक्षात आलं की हां, मला अभ्यास करायचा आहे, मला माझ्या नेक्स्ट डेची जे स्कूलला जाण्याची बॅग वगैरे आहे तो भरायला लागला. त्यामुळे मला तेव्हा बरं वाटलं आणि नंतर मी माझ्या कामाकडे रिटर्न आलेली आहे. तर
अशा पद्धतीने एक आई झाल्याच्या नंतर सडनली आपलं लाईफ किती बदलतं ना, आपल्या लाईफमधल्या प्रायोरिटी बदलतात. आपण ज्या गोष्टींना म्हणजे इतकं इम्पॉर्टन्स दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला देत नाही, ज्या आपण आपल्या पहिल्या इम्पॉर्टन्स जे आहे ते आपण आपल्या मुलाला देतो. आणि नंतर हे काय कामं तर आपली घरातली होतच राहणार. मग तो जेव्हा त्याच्या पप्पासोबत खेळायला लागला, थोडं नॉर्मल राहायला लागला, त्यानंतर मी माझ्या कामाकडे आले, कारण मला आता संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे आवरायचा होता आणि घरातली म्हणजे रॅकमधली सगळीच भांडी जी आहेत ना ते पडली होती आणि मी घासायला घेतले होते. आता मलाही थोडंसं बरं वाटू लागलं होतं. एक हे समाधान होतं की त्याला औषधाचा लगेच परिणाम झाला, छान त्याला वाटू लागलं होतं. आणि मग मला पण थोडंसं रिकवर होण्यासाठी टॅबलेट वगैरे तर होत्याच माझ्याकडे, त्या घेतल्या आणि कामाला लागले. आणि आता संध्याकाळचं मी जास्त काही असं फार स्वयंपाक करणार नाही, साधं सिंपल डाळ भात वरण असाच स्वयंपाक होता. त्यामुळे म्हटलं हे पहिल्यांदा जी काही भांडे आहेत ना तो त्याच्या पप्पासोबत खेळतोय तोपर्यंत हे आवरायला घ्यावे. आणि मला ना म्हणजे इतकं घाबरून जाते मी त्याला जेव्हा ताप आली तेव्हा, कारण की स्टोरी अशी आहे की तो लहान असताना त्याला खूप ताप आला होता. तेव्हापासून मी खूप घाबरते आणि त्याला थोडा जरी ताप आला तरी मी आणि माझे म्हणजे पिल्लूचे पप्पा देखील खूप घाबरतात. असं वाटतं की आपल्याला काही झालं तरी चालते, पण आपल्या लेकराला काहीच नाही झालं पाहिजे. त्याचमुळे जे आहे आणि मनस्थिती एकदम टोटली बिघडून जाते. म्हणजे काम जे अर्ध्या तासात व्हायचं आहे तर ते मुलाच्या विचारामध्ये की काय म्हणा आपल्याला कामं सुधरत नाहीत. आणि मी अशा वेळी ना अजिबात काम करत नाही, ते काम खरं सांगू का पेंडिंगच ठेवते. थोड्या वेळाने जेव्हा आपल्याला बरं वाटलं की हे कामं काही फार वेळ लागत नाही, एकदा डोकं आपलं शांत झालं की सगळं व्यवस्थित होते. म्हणून मग मी कुठलंही टेन्शन न घेता हे सगळी भांडे घासायची जे आहेत ते मी इकडेच ठेवून दिले होते. तर असं मला एक म्हणजे म्हणायचं आहे की तुमच्यासोबत पण असं कधी झालेलं आहे का? तुमच्या घरी पण असे तुमचे काही अनुभव आहेत का? तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की आपल्या एकमेकींचे अनुभव जे जर आपण ऐकलं ना तर असं वाटते की या प्रवासात काही आपण एकटेच नाही आहोत. तर तुम्ही बघू शकता हे जे काही सगळी म्हणजे बेसिनभर भांडे जे जमा झाले होते ना ते व्यवस्थित मी सगळे घासून घेतलेले आहेत. किचन ओटा पण धुवून घेतला आणि त्यानंतर आता फक्त भरभर ही जी काही भांडे धुवून घ्यायची होती ना ते पटकन मी धुवून घेत होते, कारण की लगेच मला परत संध्याकाळच्या डोस त्याला देण्यासाठी ना स्वयंपाक पण बनवायचाच होता. सो अशा पद्धतीने मी इथे विम बारच वापरलेले आहे. बऱ्याच वेळा मी विम जेल आणि विम बार माझ्या घरामध्ये असतोच, कारण की घर क्लिनिंग करायचं असेल तर एक तर माझ्याकडे विम लिक्विड असतं आणि जर बार असेल म्हणजे साबण असेल तर विमचेच मी साबण वापरते. आणि त्यानंतर भांडे पण चकाचक लवकर निघतात आणि त्याचमुळे क्लिनिंगसाठी किंवा किचन डीप क्लिनिंगसाठी माझ्याजवळ हेच प्रोडक्ट अवेलेबल असतात आणि मी तेच आणते, कारण त्याचा मला चांगला अनुभव आलेला आहे. तर असं आहे की दिवसभर एवढी आपली म्हणजे किती जरी धावपळ झाली ना, एका आईची धावपळ ही सततच असती, ती कधीच असे आई शांत नसते. तर हा तवा जो आहे ना तो बऱ्यापैकी आता मी क्लीन केला होता, म्हणजे आता चपात्या वगैरे खराब होणार नाही. तो थोडासा काळा झाला आहे पण त्याच्यावरती चपात्या वगैरे छान होतात. आता मला ते पण क्लीन करायचं आहे एके दिवशी, तो पण ब्लॉग जो आहे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर अशा पद्धतीनेच आपली कामं म्हणजे एकदम प्रॉपर वेळेतच व्हायला पाहिजेत, असं काहीही टेन्शन नाही घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा मेन प्रायोरिटी आपलं मेन इम्पॉर्टन्स आपलं हेच आहेत की आपली तब्येत सांभाळणं, आपल्या लेकरांची तब्येत सांभाळणं. आणि त्यानंतर ही जी म्हणतात ना की ही मेलेली कामं आहेत ही परत जिवंत होणारच आहेत. मी जरी एक टोपला भांडे घासले किंवा 2 टोपले जरी भांडे घासले तरी परत थोड्या वेळाने यामध्ये भांडे पडणारच आहेत, त्यात काही शंकाच नाही आहे. आणि माझ्या हाताने जरा जास्तच भांड्याला बरकत आहे, कारण की मला ना म्हणजे कसं एकदा ग्लास जर आपण वापरला की लगेच तो मी परत वापरायला घेत नाही, तो घासल्याशिवाय काही वापरायला घेतच नाही. त्यामुळे माझी एक सवय आहे ना, माझ्या हाताने खूप भांडे पडतात आणि त्याचमुळे इतकी सारी भांडे परत जमा झाले होते. त्यातल्या त्यात हे आपलं आजारपण असलं, आपल्या लेकराचं असलं किंवा आपलं आजारपण असलं की अशी आपली काम वाट बघत बसते. पण काही हरकत नाही, हे सगळं आता माझं इकडे क्लीन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जे काही छोटं सगळं टोपलं जे काही आहे भांड्यानी ते भरलेलं आहे. आणि हे छोट्या पातेल्यामध्ये जे काही चम्मच आहे, पक्कड आहे, चहाची चाळणी आहे, ते मी साईडला काढून ठेवलं, कारण की ते लवकर आपल्याला पुन्हा जेव्हाही काम करायचं असेल तेव्हा ते लगेचच भेटून जाईल. आणि त्यानंतर हा जो डोसा तावा आहे ना हा पण मी क्लीन करून घेतो. तसा हा तावा जो मला खूप छान लागलेला आहे, यावरती ना म्हणजे पुरणपोळ्या असो, पराठे असो किंवा मग डोसा असो, उत्तप्पा असो, या ताव्यावरती खूप छान होतात. आता हे सगळं भांडे क्लीन केल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे हे सिंकचं क्लिनिंग असते. तो पहिल्यांदा मी इथे सगळ्यांना पाणी टाकून घेते, कारण की बऱ्याच ठिकाणी ना हे खरकटं जाऊन बसते आणि ते क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की जर आपण व्यवस्थित क्लीन नाही केलं तर म्हणजे जो काही अन्नाचा वास आहे ना तो यायला लागतो. त्यामुळे आता जेव्हाही मी हे क्लीन करते ना किचन ओटा, किचन सिंक, तर त्यावेळी लगेच जे काही नळ आहेत ना ते पण घासून घेते, कारण की यावरती पण जे काही बोरचे पाण्याचे डाग असतात ना ते उमटतात. त्यामुळे जेवढं स्वच्छ केलं तेवढं ते कमीच असते घरासाठी. आणि मग हे सगळं क्लीन करून माझं इथे झालं होतं. आता थोडंसं मला बरं वाटायला
होतं, पॉझिटिव्ह वाईब्स येत होते, कारण की एकतर पिल्लू पण चांगला खेळू लागला होता, त्यातल्या त्यात मला पण थोडंसं बरं वाटू लागलं होतं, कारण की मी पण टॅबलेट घेऊन नेमकी झोपली होते. त्यानंतर जे हे घरातलं काम आहे ते पण क्लीन केल्याच्यानंतर एक वेगळं समाधान वाटायला लागलं होतं, कारण की सगळं असं घनघन लागू लागलं होतं घरामध्ये. पण त्यानंतर पिल्लूच्या पप्पांनी इथे भरपूर दूध आणलं होतं, 1 लिटर दूध आणलं होतं आणि ते दूध आणल्याच्यानंतर ते पण बोलले मला की आता चहा कर. आणि एवढे भांडे घासल्याच्यानंतर मला पण चहाची खूप गरज होती. त्यामुळे ना इकडे एका साईडला जे दूध आहे ना ते मी तापायला ठेवणार होते आणि दुसऱ्या साईडला जे आहे ते मी ते चहा करायला घेणार होते. तर असं आहे की म्हणजे एक सगळं काम केल्याच्यानंतर चहा पिल्यानंतर थोडंसं बरं वाटते, डोक्यावरचं सगळं ओझं उतरल्यासारखं वाटते. पण मी कामाचं कधीच टेन्शन घेत नाही. मला जेव्हा करू वाटलं ना तेव्हा एक 10-15 मिनटं मी नॉर्मल होते आणि त्यानंतर कामाला लागते, कारण की असं केल्यानंतरच ना आपल्याला बर्डन येत नाही आणि काम आपण एन्जॉय करत करू शकतो. त्यानंतर हे बिस्किट पण आणले होते त्यांनी, जे की आता ज्यांना चहासोबत घ्यायचे त्यांना घ्या म्हणून. पण तुम्हाला मी आत्ताच सांगितले ना, मेलेली काम जिवंत होतात. तर असं आहे, म्हणजे सगळे भांडे धुतल्याच्या नंतर सुद्धा आखरीला चहा घेतल्याच्यानंतर ते जे चहाचं पातेलं आहे ना ते पडलंच. त्यामुळे की ना कामाचं टेन्शन कधीही घ्यायचं नाही, निवांतपणे करायचं. आधी सगळं आपले जे काही प्रायोरिटी असते फॅमिलीला द्यायचे, नंतर हे काम करायचं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.